बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल. एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण परत टॉप 20 क्वेश्चन पाहणार आहोत. बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र प्लस पॅडॉगॉजी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पॅडॉगॉजीचे सुद्धा प्रश्न टाकलेले आहे, ज्याला आपण शिक्षणशास्त्र असे सुद्धा म्हणतात. तर अतिशय इम्पॉर्टंट हे क्वेश्चन असणार आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. पेपर 1 असो, पेपर 2 असो, 10 नोव्हेंबरला होणारा महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे महाटेट या परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त हे प्रश्न असणार आहे मित्रांनो. तर चला व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. साईडच्या जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून आपल्याला वेळेवर नोटिफिकेशन मिळणार. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक्स दिलेली आहे, तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन करू शकतात. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र प्लस पॅडॉगॉजी असे 20 प्रश्न पाहणार आहोत. अत्यंत उपयुक्त हे प्रश्न असणार आहे. तर प्रश्न क्रमांक 1 असा आहे की मित्रांनो, व्यक्तित्व आणि बुद्धिमत्ता ही अनुवांशिकतेची डॅश डॅश आहे. बघा, व्यक्तित्व आणि बुद्धिमत्ता हे 2 शब्द तुम्ही लक्षात ठेवा. ही अनुवांशिकतेची 4 पर्याय दिलेले आहे. नाममात्र भूमिका आहे, महत्त्वपूर्ण भूमिका आहे, अपूर्वनोत्मक भूमिका आहे, आकर्षक भूमिका आहे. तर बघा मित्रांनो, 4 पर्याय आपल्याला इथे दिलेले आहे आणि योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच नाममात्र भूमिका आहे. म्हणजे उत्तर असा येईल की व्यक्तिमत्व आणि बुद्धिमत्ता ही अनुवांशिकतेची नाममात्र भूमिका आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2 इथे दिलेला आहे की खालीलपैकी डॅश डॅश हे शिक्षणाचे मुख्य उद्दिष्टापैकी एक आहे. हे बघा, आपल्याला इथे शिक्षणाचे मुख्य उद्दिष्टापैकी एक उद्दिष्ट कोणते आहे ते इथे आपल्याला ओळखायचं आहे. 4 पर्याय दिलेला आहे. नोकरी, समाज परिवर्तन, शिक्षणाचा उदरनिर्वाह किंवा वरील सर्व. तर हे बघा, सगळे जे आहे ते शिक्षणाचे उद्दिष्ट आहे, परंतु इथे काय दिलेलं आहे, मुख्य उद्दिष्टापैकी एक आहे. तर हे बघा, समाज परिवर्तन हा शिक्षणाच्या मुख्य उद्दिष्टापैकी एक असणार आहे मित्रांनो. म्हणजे पर्याय क्रमांक 2 जे असेल ते आपलं इथे योग्य उत्तर असणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3 येथे दिलेला आहे की दूरगामी उद्दिष्टांना शिक्षणाची डॅश डॅश असतात. तर हे बघा, दूरगामी उद्दिष्टांना शिक्षणाची डॅश डॅश असतात. 4 पर्याय आपल्याला इथे दिलेले आहे. अनुभवता, निष्पत्ती, शैक्षणिक उद्दिष्टे किंवा ध्येय. तर मित्रांनो, याचे जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे ध्येय. म्हणजे उत्तर कसा होईल की दूरगामी उद्दिष्टांना शिक्षणाचे ध्येय असतात. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4 येथे दिलेला आहे. आमच्या चॅनलच्या माध्यमातून जे प्रश्न आम्ही तुमच्यासाठी आणत आहोत, हे प्रत्येक प्रश्न म्हणजे खूप IMP प्रश्न असतात. 50, 70 किंवा 100 प्रश्नापैकी 20 प्रश्न सिलेक्ट केलेले जातात तुमच्यासाठी. म्हणजे परीक्षेच्या दृष्टीने किंवा जे पेपर पॅटर्न असतो TETच्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2013 ते 2020 पर्यंत किंवा 21 पर्यंत जे प्रश्नपत्रिके वापरलेले आहे, त्याचा पॅटर्न कशा प्रकारे असतो त्या अनुमानानेच आम्ही हे जे प्रश्न आहे तुमच्यासाठी इथे आणत असतो, त्याचा ॲनालायसिस करून. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4 येथे दिलेला आहे की आधुनिक शिक्षणाचा जनक, मोस्ट IMP हा क्वेश्चन असणार आहे. आधुनिक शिक्षणशास्त्राचा जनक कोण आहे? तर हे बघा, हर्बर्ट, जॉर्ज पेन, हेनरी फेयॉल किंवा FW टेलर. तर हे बघा मित्रांनो, हे लक्षात ठेवा तुम्ही की आधुनिक शिक्षणशास्त्राचे जे जनक आहेत तर असणार आहे हॉर्बर्ट. म्हणजे पर्याय क्रमांक 1 जे असेल ते आपला इथे बरोबर उत्तर असणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5 येथे विचारलेला आहे की विद्यार्थ्यांच्या विचारशक्तीचा व तर्कशक्तीचा विकास होण्यासाठी शिक्षकांनी काय टाळावे? हे बघा, जर एखाद्या विद्यार्थ्याचा आपल्याला विचारशक्तीचा विकास करायचा आहे व तर्कशक्तीचा सुद्धा विकास करायचा आहे, तो कोणती गोष्ट आपण इथे टाळावी ॲज अ टीचर? 4 पर्याय आपल्याला इथे दिलेले आहे. शिक्षकांनी आपली मते विद्यार्थ्यावर लादू नये, मुलांना मते मांडण्यासाठी मुभा द्यावी, हे बरोबर आहे. सर्व मतांच्या चिकित्सक विचार करण्यास शिकवावे, हे सुद्धा बरोबर आहे. मनावर भावना व पूर्वग्रहाचा पगडा ठेवून विचार करावा. तर हे बघा मित्रांनो, हे गोष्टी जे आपल्याला इथे टाळावी लागेल की मनावर भावना व पूर्वग्रहाचा पगडा ठेवून विचार करावा. म्हणजे पर्याय क्रमांक 4 जे असेल ते आपला इथे योग्य उत्तर असणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. प्रश्न क्रमांक 6 येथे दिलेला आहे की कंठस्थ ग्रंथीतून पाझरणाऱ्या अंतस्रावाचे प्रमाण कमी झाल्यास काय होतो? येथे विचारलेलं आहे. 4 पर्याय आपल्याला इथे दिलेले आहे. उंची वाढते, बौद्धिक विकास खुंटतो, वजन कमी होते किंवा शारीरिक वाढ चांगली होते. तर हे बघा मित्रांनो, ऑप्शन नंबर 2 जे असेल ते आपलं इथे बरोबर उत्तर असणार आहे. कारण कंठस्थ ग्रंथीतून पाझरणाऱ्या अंतस्रावाचे प्रमाण कमी झाल्यास बौद्धिक विकास खुंटतो. म्हणजे यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. प्रश्न क्रमांक 6 अशा प्रकारे आपल्या समोर इथे दिलेला आहे की
तुम्ही पाहू शकतात प्रश्न क्रमांक 6 अशा प्रकारे दिलेला आहे की शिक्षक आपल्या व्यक्तिमत्वाच्या ठसा अध्ययनार्थ्यावर म्हणजेच विद्यार्थ्यावर उमटू शकतो असे सूचित करणारी हॉर्बर्ट यांची डॅश डॅश उपपत्ती अध्यापन उपपत्तीच्या या प्रकारात मोडते। हे बघा, आता इथे हर्बर्टची उपपत्ती आपल्याला इथे ओळखायची आहे। हॉर्बर्ट यांची उपपत्ती कोणती असणार आहे? 4 पर्याय आपल्याला इथे दिलेले आहे। सर्वसामान्य अध्ययन उपपत्ती, वर्णनात्मक अध्ययन उपपत्ती, औपचारिक अध्ययन उपपत्ती, पारस्परिक पुच्छ अध्ययन उपपत्ती। तर मित्रांनो लक्षात ठेवा, हॉर्बर्ट यांची जी उपपत्ती असणार आहे ती असणार आहे म्हणजे याचा सिद्धांत जे असणार आहे हॉर्बर्ट यांचा सिद्धांत, तर ते औपचारिक अध्ययन उपपत्ती हा यांचा सिद्धांत येथे असणार आहे। म्हणजे पर्याय क्रमांक 3 जे असेल ते मित्रांनो आपला येथे बरोबर उत्तर ठरणार आहे। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8। प्रश्न क्रमांक 8 येथे दिलेला आहे की अध्ययन अकार्यक्षम असणाऱ्या, अकार्यक्षम हे शब्द तुम्ही लक्षात ठेवा, अध्ययन अकार्यक्षम असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भाषिक विकासात पुढीलपैकी कोणती बाब दिसून येत नाही? हे बघा, कोणती बाब दिसून येत नाही, तर हे बघा इथे तुम्ही प्रश्न समजून घ्या आणि त्या अनुषंगाने तुम्हाला इथे उत्तर द्यायचं आहे की अध्ययन अकार्यक्षम असणारे जे विद्यार्थी असतात त्यांच्या भाषिक विकासात पुढीलपैकी कोणती बाब दिसून येत नाही, हे आपल्याला इथे उत्तर द्यायचं आहे। इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत मुले भाषेत खूप मागे असतात, बरोबर आहे। ऐकलेले शब्द किंवा वाक्य जशीच्या तशी म्हणता येतात, एखाद्या घटनेचे प्रसंगाचे वर्णन करता येत नाही, बरोबर आहे। मुले भाषेतील वाक्यरचना समजून घेण्यात मागे पडतात, हे सुद्धा बरोबर आहे। परंतु अशा विद्यार्थ्यात हे जे आपलं उत्तर आहे ती गोष्ट दिसत नाही, कारण ते ऐकलेले शब्द किंवा वाक्य जसेच्या तसे म्हणण्यास सुद्धा त्यांना अडथळा निर्माण होतो किंवा त्यांना बोलता येत नाही। म्हणजे पर्याय क्रमांक 2 जे दिलेला आहे ते चुकीचे उत्तर दिलेलं आहे, म्हणजे आपला योग्य पर्याय असणार पर्याय क्रमांक 2। यानंतर मित्रांनो पाहूया पुढचा प्रश्न, म्हणजे प्रश्न क्रमांक 9। आता प्रश्न क्रमांक 9 येथे विचारलेला आहे की खाली दिलेल्या गरजांपैकी सहवास विषयक गरज कोणती? हे बघा, आपल्याला सहवास विषयक गरज येथे ओळखायची आहे। 4 पर्याय दिलेला आहे, इंद्रिय समाधान, सत्ता, समाज मान्यता किंवा स्थैर्य। तर हे बघा मित्रांनो, खाली दिलेल्या गरजांपैकी सहवास विषयक गरज जे असणार आहे ते असणार आहे समाज मान्यता, म्हणजे पर्याय क्रमांक 3 जे असेल ते आपला इथे बरोबर उत्तर ठरणार आहे। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10। प्रश्न क्रमांक 10 येथे दिलेला आहे की काही पॅडॉगॉजीचे सुद्धा प्रश्न आपण आज पाहणार आहोत। अध्यापन म्हणजे काय? हा प्रश्न जे आहे ते पॅडॉगॉजीत मोडलेला जातो। अध्यापन म्हणजे काय? 4 पर्याय आपल्याला इथे दिलेले आहे, अद्ययावत माहितीची देवाण, पाठांतर आणि माहितीची पुनरुक्ती यात प्रोत्साहन, चांगल्या वाचन व लेखन कौशल्याचा विकास किंवा अध्ययनाला अनुकूल परिस्थिती निर्माण करणे। हे बघा, असे शब्द जेथे आपल्याला दिसणार, अनुकूल परिस्थिती, भाषा प्रयोग, हे जे शब्द आहे जिथे आपल्याला दिसणार आहे ते उत्तर आपलं ठरणार आहे। येथे पण सुद्धा आपला पर्याय क्रमांक 4 जे आहे त्या मित्रांनो योग्य उत्तर येथे असणार आहे, कारण अध्यापन म्हणजे काय? तर अध्यापन म्हणजे अध्ययनाला अनुकूल परिस्थिती निर्माण करणे म्हणजेच अध्ययन होयो। यानंतर अध्यापन होयो म्हणजे यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11। व्हिडिओ आवडत असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा। तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। डिस्क्रिप्शनमध्ये मित्रांनो आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक सुद्धा दिलेली आहे, तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन करू शकतात। पाहूया प्रश्न क्रमांक 11। प्रश्न क्रमांक 11 अशा प्रकारे इथे दिलेला आहे की प्राथमिक शिक्षकांसाठी बाल मनोविज्ञानाचे ज्ञान असणे आवश्यक आहे, कारण हे बघा, बाल मनोविज्ञानाचे ज्ञान असणे का आवश्यक आहे प्राथमिक शिक्षकासाठी? प्राथमिक शिक्षक म्हणजे 1ली ते 8वी साठी शिकवणारे जे शिक्षक असतात ते प्राथमिक शिक्षक असतात, तर यांना बाल मनोविज्ञानाचे ज्ञान असणे आवश्यक आहे, कारण मुलांना अनुशासित करण्यास मदत करते। 2 परीक्षेच्या निकालामध्ये प्रगती होते असे उत्तर नसतात कधीही। मुलांना अभिप्रेत करण्याचा सोयीस्कर मार्ग आहे, मुलांच्या व्यवहाराला समजण्यासाठी शिक्षकांना मदत करते। तर हे बघा योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4, कारण प्राथमिक शिक्षकांसाठी बाल मनोविज्ञान जे विषय आहे ते काय काम करते, तर ते काम करते मुलाच्या व्यवहाराला समजण्यासाठी शिक्षकांना मदत करते। अशा प्रकारे आपला जो पर्याय असणार आहे ते असणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4। यानंतर पाहूया नेक्स्ट क्वेश्चन म्हणजेच प्रश्न क्रमांक 12। इथे 13वा प्रश्न आलेला आहे, 12वा प्रश्न खाली आहे, शिक्षणाचे ध्येय खालीलपैकी कोणते नसले पाहिजे? हे बघा, शिक्षणाचे ध्येय 4 पर्यायापैकी कोणते नसले पाहिजे ते आपल्याला नसले दिलेलं आहे। तर आपण वाचूया। विद्यार्थ्याला माहिती मिळण्यास सहाय्य करणे, बरोबर आहे। केवळ माहिती संक्रमित करणे, हे बघा इथे केवळ शब्द आलेला आहे, असे उत्तर नसतात। विद्यार्थ्यामध्ये माहिती मिळवण्याचे कौशल्य निर्माण करणे, हे सुद्धा बरोबर आहे। माहिती अर्थ निर्वचन करण्याची कौशल्य विकसित करणे, हे सुद्धा बरोबर आहे। तर इथे नसले पाहिजे म्हणजे शिक्षणाचे ध्येय खालीलपैकी कोणते नसले पाहिजे, तर केवळ माहिती संक्रमित करणे हे शिक्षणाचे फक्त ध्येय नसले पाहिजे, म्हणजे पर्याय क्रमांक
2 जे असेल ते आपला इथे योग्य उत्तर असणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 12. 13 नंबर आता 12वा प्रश्न आलेला आहे. सेटिंग थोडीशी चुकलेली आहे मित्रांनो. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 12. शिक्षणाचा उद्देश डॅश डॅश हा असावा. आता आपल्याला शिक्षणाचा नेमका उद्देश काय असावा हे ते उत्तर द्यायचं आहे. 4 पर्याय दिलेले आहे. विद्यार्थ्यांना व्यावसायिकदृष्ट्या कुशल बनवणे, बरोबर आहे. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जागृतीचा विकास करणे, हा सुद्धा बरोबर आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी तयार करणे, हा चुकीचा इथे दिलेला आहे. व्यावहारिक जीवनासाठी विद्यार्थ्यांना तयार करणे, तर हे बघा हे सुद्धा बरोबर आहे, हे सुद्धा बरोबर आहे, हे सुद्धा बरोबर आहे. आता अशा ठिकाणी काय करावं, अशा ठिकाणी जे बेस्ट ऑप्शन आपल्याला वाटत असेल तर ते आपल्याला इथे उत्तर द्यायचा असतो. म्हणजे तिघी उत्तर बरोबर आहे, पण तिघीपैकी जास्त सुटेबल उत्तर कोणतं असणार आहे ते आपल्याला इथे सिलेक्ट करून उत्तर द्यायचं आहे. तर मित्रांनो पर्याय क्रमांक 4 जे आहे ते बरोबर उत्तर आहे, कारण हा व्यावहारिक जीवनासाठी विद्यार्थ्यांना तयार करणे असं याचं उत्तर दिलेलं आहे, पर्याय क्रमांक 4. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 14. प्रश्न क्रमांक 14 इथे दिलेला आहे की मूल्यमापन त्रिकोणात प्रमुख घटक आहेत. हे बघा मूल्यमापनाचा जे त्रिकोण असतो त्यात प्रमुख घटक किती आहे, तर मित्रांनो त्यात 3 प्रमुख घटक असतात. म्हणजे पर्याय क्रमांक 1 जे असेल ते आपलं बरोबर उत्तर इथे असणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 15. तर प्रश्न क्रमांक 15 इथे विचारलेला आहे की अभ्यासक्रम विकसन ही डॅश डॅश प्रक्रिया आहे. आता हे बघा अभ्यासक्रम मोस्ट IMP क्वेश्चन आहे. मी तुम्हाला सांगतो म्हणजे आम्ही जे 20 क्वेश्चन तुमच्यासाठी आणत आहोत त्या 20 क्वेश्चन सिलेक्ट करण्यासाठी जवळपास 100 ते 150 क्वेश्चन वाचावे लागतात आणि त्यात जे बेस्ट क्वेश्चन असतात म्हणजे जे बेस्ट प्रश्न असतात ज्याच्या म्हणजे TETच्या परीक्षेत जशा प्रकारे प्रश्न विचारले जातात त्या अनुषंगाने आम्ही तुमच्यासाठी फक्त 20 प्रश्न आणत आहोत ज्याची कठीण पातळी पण 50-50 असते आणि म्हणजे अशाच प्रकारचे प्रश्न जे आहेत ते परीक्षेत वारंवार विचारले जात आहे मित्रांनो. यानंतर पाहूया अभ्यासक्रम विकसन ही डॅश डॅश प्रक्रिया आहे. तर हे बघा अभ्यासक्रम विकसन ही जी प्रक्रिया आहे ती अखंड प्रक्रिया आहे. म्हणजे 15वा क्वेश्चन जे ते दिलेला आहे त्याचा पर्याय क्रमांक 2 जे असेल ते बरोबर उत्तर असणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 16. तर प्रश्न क्रमांक 16 इथे विचारलेला आहे की विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्तनाचे स्पष्ट चित्रण म्हणजे डॅश डॅश होय. हे बघा विद्यार्थ्याच्या अंतिम वर्तनाचे स्पष्ट चित्रण म्हणजे डॅश डॅश होय. 4 पर्याय दिलेले आहे. अध्ययन उद्दिष्टे, अध्ययन कारण, अध्ययन निष्पत्ती किंवा अध्ययन अनुभव. तर हे बघा मित्रांनो विद्यार्थ्याचे अंतिम वर्तनाचे स्पष्ट चित्रण म्हणजे अध्ययन निष्पत्ती होय. म्हणजे पर्याय क्रमांक 3 जे असेल ते आपला इथे योग्य उत्तर असणार आहे. यानंतर पाहूया क्वेश्चन नंबर 17 म्हणजे प्रश्न क्रमांक 17. प्रश्न क्रमांक 17 येथे दिलेला आहे की उलटसुलट बाजू मांडणे, विधानाचे खंडन करणे, समर्थन करणे या बाबीमध्ये डॅश डॅश येते, या बाबी डॅश डॅशमध्ये येते. तर हे बघा 4 पर्याय दिलेले आहे. पाठांतर, स्मृती, वादविवाद किंवा विवरण. तर हे जे आहे उलटसुलट बाजू मांडणे, विधानाचे खंडन करणे, समर्थन करणे या बाबी वादविवादमध्ये येते. म्हणजे पर्याय क्रमांक 3 जे असेल ते आपला इथे योग्य उत्तर असणार आहे. यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 17 इथे डबल आलेला आहे. शेषावस्था डॅश डॅश असते. तर हे बघा 0 ते 2 वर्ष किंवा 1 ते 2 वर्ष जे असते ते शेषावस्था असते. म्हणजे पर्याय क्रमांक 1 जे असेल ते आपलं इथे योग्य उत्तर असणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 18. प्रश्न क्रमांक 18 इथे दिलेला आहे की शिक्षणामध्ये प्रायोगिक पद्धतीचा वापर करण्यास अधिक वाव आहे. हे बघा डॅश डॅश शिक्षणामध्ये प्रायोगिक पद्धतीचा वापर करण्यास अधिक वाव आहे. सिंपलसा हा प्रश्न इथे विचारलेला आहे. विज्ञान, अर्थशास्त्र, गणित किंवा कला. तर हे बघा विज्ञान म्हणजेच सायन्समध्ये शिक्षणामध्ये प्रायोगिक पद्धतीचा वापर करण्यास अधिक वाव आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न मोस्ट IMP हा प्रश्न आहे. स्पियरमॅनबद्दल हा प्रश्न विचारलेला आहे की स्पियरमॅन यांनी बुद्धीच्या उपपत्ती मांडताना द्विघटक सिद्धांतामध्ये काही सामान्य घटक व विशिष्ट घटक मांडले आहे. खाली दिलेल्या घटकांमध्ये विशिष्ट घटक कोणते आहे. तर हे बघा मित्रांनो इथे 4 पर्याय आपल्याला इथे दिलेले आहे. कल्पनामधील संबंध शोधणे, विज्ञानातील प्रयोग करणे किंवा अनुमान करणे, गुणधर्म शोधणे. तर हे बघा स्पियरमॅन यांनी जे विशिष्ट घटक मांडलेले आहे ते असणार आहे विज्ञानातील प्रयोग करणे. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 याचं आपलं योग्य उत्तर असणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न म्हणजेच आजचा आपला शेवटचा प्रश्न इथे 3च पर्याय दिलेले आहे. बिनेच्या बुद्धिमापन परिमाण श्रेणीचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही. हे बघा इथे आपल्याला बुद्धीचे जी बिनेची जे बुद्धिमापन श्रेणी आहे खाली दिलेल्या पर्यायापैकी कोणते वैशिष्ट्य नाही. बुद्धिमापनासाठी सर्वप्रथम अस्तित्वात आलेली मोजपट्टी होय, बरोबर आहे. या परिमाण श्रेणीत प्रश्न साधे, व्यवहारू, परिमाणकारक आहे, हे सुद्धा बरोबर आहे. परंतु ऑप्शन नंबर 2 जे असेल ते हे चुकीचे येथे दिलेले आहे. ही परिमाण श्रेणी
तयार केल्यामुळे स्मृती, प्रतिमा इत्यादी मन शक्तीचे मापन करून बुद्धीविषयी निष्कर्ष काढले सुरू झाले. हे चुकीचे उत्तर इथे दिलेले आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 जे असेल ते आपलं इथे योग्य उत्तर असणार आहे. तर मित्रांनो, अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. जर काही तुमचे प्रश्न आहे तुम्ही कमेंट करून आम्हाला विचारू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.